पुण्यामध्ये सासरच्या जाचाला कंटाळून एका इंजिनियर विवाहितेने आत्महत्या केली आहे आणि याच कुटुंबियांना भेटण्यासाठी तिथे रुपाली चाकणकर या पोहोचलेल्या आहेत। त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी सासू आणि पतीला पोलिसांनी अटक केलेली आहे। उरळी कांचन वरील सोरतापवाडीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती आहे। उरळी कांचन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला होता। तर 2 दिवसांपूर्वी आपल्या 3 वर्षाच्या मुलीसमोरच गळफास घेत विवाहितेने आपलं जीवन संपवलं होतं। चारित्र्यावर संशय, वेगवेगळे आरोप, विवाहितेचा छळ केल्याचा देखील आरोप करण्यात आलाय। याच कुटुंबियांना भेटण्यासाठी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर तिथे पोहोचलेल्या आहेत। मुलीचा संसार चांगला व्हावा यासाठी तिच्या सासरच्यांना एकदा 10 लाख रुपये कॅश, गाडी घेण्यासाठी 25 लाख रुपये देण्यात आले होते। मात्र तरीही त्रास संपला नाही। अखेर या विवाहितेने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलंय। दीप्ती मगर चौधरी असं आत्महत्या केलेल्या या विवाहितेचं नाव आहे। त्याच कुटुंबियांना भेटण्यासाठी रुपाली चाकणकर या त्यांच्या घरी पोहोचलेल्या आहेत। अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। चारित्र्याचा संशय, वेगवेगळे आरोप केलेले आहेत। या विवाहितेचा छळ करण्यात आला आणि त्यानंतर तिने टोकाचं पाऊल उचललं आणि आपलं जीवन संपवलं। उरळी कांचन मधील सोरतापवाडीतील हा धक्कादायक प्रकार आहे। यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।